नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। राज्यभरातील कृषी सेवा केंद्रे आजपासून बेमुदत बंद। नंदुरबार जिल्ह्यातही कडकडीत प्रतिसाद। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, रासायनिक खतांचे लिंकिंग, जाचक कायदे आणि साथी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी निविष्ठा व्यावसायिकांनी 27 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे। या संपाला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे आजपासून बंद ठेवण्यात आली आहेत। खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या 5 वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव हा मार्ग स्वीकारावा लागल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। या बंद काळात कोणत्याही प्रकारच्या खते, बियाणे किंवा कीटकनाशकांची खरेदी विक्री केली जाणार नाही। कृषी विक्रेत्यांनी शासनासमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती, लिंकिंग थांबवणे, नवीन बियाणे आणि कीटकनाशके कायद्यातील जाचक अटी रद्द करणे, साथी पोर्टल आणि खत विक्रीच्या अटींमधील सुसूत्रता, HTBT अनधिकृत बियाण्यांबाबतचे धोरण स्पष्ट करणे, कृषी निविष्ठा नमुन्यांची पद्धत आणि त्यातील प्रलंबित बिलांचा निकाल लावणे। या संपाबाबत नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल पटेल, उपाध्यक्ष पुलिनभाई शहा आणि जिल्हा सचिव राजेश वाणी यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी यांना अधिकृत निवेदन दिले आहे। यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कृषी विक्रेते उपस्थित होते। जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा बंद मागे घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धार कृषी व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। आता सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।